आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी जसं रेणालीताईंनी सांगितलं आपण 3 आठवड्यानंतर साधारणपणे आज भेटतो आहोत आणि आपण अध्याय 14वा जो आहे ज्ञानेश्वरीचा तो आपण बघणार आहोत ना. फार छान आणि सुंदर अध्याय. नेहमी प्रत्येकाने वाचावा, मनन आणि चिंतन करावा असा अध्याय. या अध्यायाचं नाव आहे गुणातीत योग. आणि अध्यायाच्या सुरुवातीला आपण असं पाहिलं की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सद्गुरूंची म्हणजे निवृत्तीनाथांची खूप स्तुती केली. त्यांनी स्तुती का केली? ते असं म्हणाले की तुम्ही मला एक बुद्धी दिली, तुमची कृपा माझ्यावर झाली आणि या कृपेमुळे मी हे प्रवचन देऊ शकलो आणि गीता मी मराठीमध्ये समजून सांगू शकतो. संस्कृत मधले गीता तिच्या अर्थासह आणि ती जीवनात कशी वापरावी हे मी सांगू शकलो. आणि म्हणून त्यांनी आपल्या गुरुची खूप स्तुती केली आणि त्यांनी मग काही उदाहरणं पण त्याच्यामध्ये दिली स्तुतीमध्ये. ती उदाहरणं अशी की गुरूंची कृपा झाल्यावरती मनुष्य काही पण करू शकतो, अशा आशाची ती सगळी उदाहरणं. आणि प्रत्यक्षामध्ये खरं आहे, एकदा का गुरूंची कृपा झाली की मनुष्य काही पण करू शकतो. म्हणजे रंकाचा राव होतो, साध्या माणसाचा मोठा माणूस होऊन जातो, काही पण होऊ शकतं. तर ते झाल्यानंतर आता पहिला जो श्लोक आहे 14व्या त्याच्यापासून आपण सुरुवात करू. आज आपण 161व्या भागामध्ये आहोत आणि माऊलींची आपल्या सर्वांना अपार कृपा आहे की आपण सगळे जमतो आणि ज्ञानेश्वरीचं मनन आणि चिंतन करतो. पहिल्या ओवीमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, वेदांनी ज्याला परका म्हटले, जे ज्ञानात उत्तम ज्ञान आहे व जे जाणून सुरम मुनी देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी पावले, असे ज्ञान मी तुला पुन्हा सांग. हे श्रीकृष्ण काय म्हणतात की मागच्या काही अध्यायांमध्ये हे अर्जुना मी तुला काही ज्ञान सांगितलं होतं पण तुला नीट लक्षात आलं नसेल, तर हे ज्ञान मी तुला परत सांगतो. हे ज्ञान असं आहे की हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुला सिद्धी प्राप्त होतील, तू देहबंधनापासून मुक्त होशील आणि वेद वगैरे सगळ्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे ज्ञानाचं, असं उत्तम ज्ञान मी तुला आता परत सांग. तर हा जो पहिला श्लोक आहे, हे जे वाक्य बघ, याचा अर्थ नीट समजून सांगण्याकरता माऊलींनी बऱ्याच ओव्या रचल्या. तर माऊलींनी 10 ओव्या रचल्या. माऊली काय म्हणतात त्याच्यामध्ये? माऊली म्हणतात, भगवान म्हणाले, ज्याला वेदांनी परका म्हणून जोराने समोरलं त्याची मूळ कल्पना उपपती तुला पुन्हा सांग. खरे पाहता ज्ञान आपलेच आहे, तथापि हे लोक सर्व लोक इत्यादी बद्दल छंद लावून घेतल्याने ते आपल्याला पर म्हणजे परके झाले आहे, दुसरे झाले. तर माऊली काय म्हणतात की वेदांनी जे सांगितलं, तर वेद म्हणजे काय, तर परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द. परमात्मा जो होता त्याच्या मुखातून जे बाहेर शब्द पडले त्याला वेद म्हणतात. आणि तोच परमात्मा परत परत वेगवेगळे जन्म घेऊन आला. कधी कृष्ण म्हणून आला, कधी दुसरे संत म्हणून आला, कधी येशू म्हणून आला. आणि तीच वाक्य त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषणामध्ये परत सांगितलं. कधी गोरा कुंभार म्हणून आला, कधी संत तुकाराम म्हणून आला, परत परत त्यांनी तेच सांगितलंय. तर हे जे वेदांनी सांगितलं, जी मूळ कल्पना सांगितली, त्याची उत्पत्ती कशी झाली ते सांगितलं. हे ज्ञान मी तुला परत सांगतो. आणि हे ज्ञान म्हणजे कसं आहे की इहलोक आणि स्वर्गलोक, म्हणजे हा जो इथला लोक आहे, पृथ्वीवरचा लोक आहे, ज्याला आपण जग म्हणतो साध्या भाषेमध्ये, हे इथलं जग आणि स्वर्गात आपल्याला काहीतरी सुख मिळणार याच्या कल्पनेपोटी जे आपण जीवन जगतो आहे, त्याच्यामध्ये ते मूळ ज्ञान आपल्या आतमध्येच आहे, ते आपण विसरून गेलेलो आहे. जे आपलंच आहे ते आपण विसरलो आहे आणि म्हणून ते पर झालंय, म्हणून ते आपल्याला परक झालेलं आहे. पर झालं म्हणजे परक झालंय, असं माऊली त्याची फोड करून सांग. पुढे ते म्हणतात, हे ज्ञान अग्नीसारखे आणि इतर ज्ञाने गवताप्रमाणे आहे, म्हणून अर्जुन हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे असे मी सांग. जी ज्ञाने मृत्यू स्वर्ग भोगाला जाणतात आणि व्यावहारिक उद्योगधंदा आणि यज्ञ या भोगप्राप्तीच्या साधनांना चांगले म्हणतात आणि त्या ज्ञानाला भेदाविषयी चांगली परीक्षा असते. जड जडातील जीव जडातील, जीव जीवातील आणि जीवेश्वरातील ईश्वरातील जडातील भेद करतो. ती सर्वच ज्ञाने या आत्मज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली जातात. निर्माण झालेल्या वाईद्वारी ते आकाश उघडून टाकतात. आता माऊली काय म्हणतात इथे की अर्जुना मी तुला काय सांगतोय, मी कृष्ण म्हणतोय, अर्जुना मी तुला काय सांगतो ते लक्षात घे
की बाकीची जी ज्ञान आहे ज्याला आपण ज्ञान म्हणतो, जसं आपण सायन्स शिकतो शाळेमध्ये, एखादी भाषा शिकतो, भूगोल शिकतो, इतिहास शिकतो, याच्याने काय होतं की आपल्याला एक ज्ञान मिळतो. गणित शिकतो आपण, आपल्याला व्यावहारिक ज्ञान पण शिकवलं जातं आई वडिलांनी. किंवा आता MBA कॉलेजेस आले, त्याच्यामुळे व्यवहार कसा करावा, नोकरी कशी करावी, पैसा कसा कमवा हे आपल्याला कळतं. याच्याबरोबर यज्ञ कसे करावे हे आपण ब्राह्मणांकडून शिकतो, जे याज्ञिक असतात त्यांच्याकडून शिकतो. आणि या सगळ्यांमुळे आपल्याला जीव आणि जड म्हणजे न हलणारी वस्तू, जीव आणि जीव आणि जड आणि जड या सगळे संबंध आपल्याला कळायला लागतात. पण हे जे सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, हे बाकी प्रकारचं जे सायन्स आहे ज्याला आपण विज्ञान म्हणतो, याच्यापेक्षा ज्ञान जास्त चांगले. कसं आहे, हे अग्नीसारखं आहे आणि बाकी ज्ञाने कशी गवतासारखी. आता गवत अग्नीला संपवू शकतो का? नाही. पण अग्नी गवताला एका मिनिटात संपवू शकतो. आलं लक्षात? तर हे ज्ञान सगळ्यांना जाळू शकतो, इतकं ते श्रेष्ठ आहे, इतकं ते विशिष्ट आहे. त्यामुळे हे ज्ञान तू समजून घे, असं ते भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात. पुढे ते काय म्हणतात, ही जी बाकी ज्ञान जी आहेत, जी बाकीची, त्याला आपण साध्या भाषेमध्ये माहिती म्हणतो. आध्यात्मिक रूप ज्ञान एकाच गोष्टीला म्हणतात, ज्याला ज्ञान म्हणतात ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आणि त्याच्याकरता जे जे करायला लागतं त्याला ते ज्ञान म्हणतात. बरोबर आहे? तर ही जी बाकीची ज्ञान ही स्वप्नासारखी मिथ्या आहे. तर स्वप्न म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? स्वप्न म्हणजे तुम्ही जसं जागे असतात की नाही, तर जागा असताना तुमच्या मनामध्ये एखादी वस्तू पाहिली तर तिच्याबरोबर विचार निर्माण होतात. आणि एखाद्या मनुष्याबद्दल तुम्हाला आठवण झाली गेली त्याच्याबद्दल विचार, म्हणजे ज्या भूतकाळात घडलेल्या घटना आहेत त्या आठवल्या, किंवा आता वर्तमान काळात ज्या घटना तुमच्या मनामध्ये, हे सतत मन काहीतरी विचार करत आणि तुम्हाला कळत असतं की माझं मन आकारण नकारण सगळ्या गोष्टींवर विचार करत. पण ज्यावेळी आपण झोपलेलं असतो शरीर, त्यावेळी जे मन विचार करताना दिसतं त्याला स्वप्न म्हणतात. जागेपणी त्याला विचार, हा स्वप्न आणि याच्यामधला साधा फरक आहे. अलग लक्षात? तर हे काय म्हणतात की बाकी ज्ञानं जी आहेत ती स्वप्नासारखी, स्वप्नातून आपण जागे झालो हे आपल्याला एखादं असं स्वप्न पडतं, अरे मी परीक्षा द्यायला चाललेलो आहे, पेपर फार कठीण आहे, मला काही आठवत नाही. आणि मग सकाळी उठल्यावर कळतं, जाग येते, अरे हे तो स्वप्न आहे बरं का, चला पाणी बिनी पिऊ, बाथरूमला जाऊन आणि झोपून घेऊ. एकदम हायसं वाटतं. आणि मग दिवसभरात आपण ते स्वप्न देखील विसरून जातो. तर आपल्या काय लक्षात की स्वप्न नेहमी मिथ्या असतात, ती खरी नाही. तसे बाकी ज्ञान हे मिथ्या आहेत असं माऊली छाती ठोकपणे सांगतो. मूळ ज्ञान जे ते खरं ज्ञान आहे, बाकीचे ज्ञान हे मिथ्या आहे. पुढे ते काय म्हणतात, वायुलहरी ज्या निर्माण होतात आकाशामध्ये, वेगवेगळ्या वायुलहरी निर्माण होतात, त्या आकाशामधले ढग सगळे गिळून टाकतात, इकडचे ढग तिकडे नेऊन टाकतात. त्या ढगांना अर्थ आहे. तसं इतर ज्ञानांना अर्थ नाही, पण हे मुख्य ज्ञान जे मी तुला सांगणार त्याला विशेष अर्थ आहे. पुढे ते म्हणतात, सूर्याच्या उदयाने जसं चंद्र देईल तेजो लोक पावतात, प्रलय काळी पाण्याच्या महापुराचे नदी बनत नाहीसे होतात, त्याप्रमाणे आत्मज्ञानाने उजाडले असता सर्व ज्ञाने विलयाला जातात. म्हणून हे अर्जुन, हे ज्ञान उत्तम. आता माऊली, हे ज्ञान आपण ऐकावं, समजून घ्यावं, ते आचरणात आणावं, की आपल्या हृदय पटलावर बिंबवावं, म्हणून ते काय उदाहरण सांगतात. माऊली काय म्हणतात की सूर्य ज्यावेळी उगवतो, सूर्य उगवण्यापूर्वी रात्र असते, आपल्याला चंद्र दिसतो, इथे साडे तारे पण दिसतात. पण जसा सूर्य उगवला की काहीच दिसत नाही आपल्याला. सूर्य ज्यावेळी उगवतो त्यावेळी असंख्य तारे आपल्याला दिसेनाशी होतात. त्याप्रमाणे किंवा तसं दुसरं पाहिलं आपण की एक नदी वाहत असते आणि तिला अनेक नाले येऊन मिळत असतात. आपण बघतो नाले येतात, ओहोळ येतात, पाट येतात, बंधारेचं पाणी येतं त्याच्यामध्ये. पण ज्यावेळी महापूर येतो तर नदी कोणती आणि नाले कोणते आणि ओढे कोणते काही ओळखलं, सगळीकडे पाणीच पाणी असतं. तसं हे ज्ञान असं आहे की याच्यापुढे इतर कुठले ज्ञान टिकत नाही. तर सूर्यापुढे इतर चंद्र ताऱ्यांचा प्रकाश टिकत नाही सूर्य उघड्या, तसं या ज्ञानापूर्व काही टिकत. म्हणून हे ज्ञान सगळ्यात उत्तम आहे. म्हणून अर्जुन हे तू समजून ये. मी तुला मागे सांगितलं होतं, तुम्ही तुझ्या करता परत सांगतो. हे भगवंताला आपल्या या शिष्याची किती काळजी आहे तुम्ही लक्षात घ्या, की ती गोष्ट ते परत परत त्यांनी नीट ऐकावं, नीट समजून घ्यावं. याच्याकरता ते अतिशय पोट तिडकीचं आई मुलाला सांगते ना, आणि तू उपाशी जाऊ नको, तुला अजून 4 ठिकाणी जायचे, ट्रॅफिक जाम होईल, उशीर होईल, तुला भूक लागेल, खाऊन घे, पाण्याची बाटली बरोबर घे, अशा नाना सूचना त्याला ती देत असते. ती सूचना देऊन झालेली असते. तो म्हणतो, आई काय किटकिट चालली तुझी, कालही तू हेच सांगितलं होतं, परवा पण हेच सांगितलं होतं. आई म्हणते, तुला ते कळायचं नाही, मी तुला परत परत का सांगते.
तसं हे कृष्णाचं अर्जुनाच्या मागे पालुपत चालू आहे की तू नीट ऐक अर्जुना, कान देऊन ऐक जरा सगळे, असं ते सांगतात त्याला. पुढे ते काय म्हणतात की अर्जुना, आपली जी मूळची स्वयंसिद्ध मुक्त स्थिती तिला मोक्ष म्हणतात. हा मोक्ष ज्या ज्ञानाच्या योगाने आपल्या हाती येतो, त्या या ज्ञानाची प्रचिती अनुभव प्राप्त झाला असता विचारी शूर पुरुष प्रपंचाला पुढे सरसवू देईल. काय म्हणतात ते आता, की आपली जी मूळ स्थिती आहे, मूळ स्थिती काय आहे की आपण एक आत्मा आहोत. आपण एक आत्मा आहोत, ही आपली मूळ स्थिती. तो कुठे आहे? आपल्या आतमध्येच आहे. आणि ही जी मूळ स्थिती आहे ही झाकली गेली. कशामुळे झाकली गेली? मायेने झाकली. माया म्हणजे काय? जे आपल्याला सगळीकडे दिसतंय, प्रपंच आहे, निसर्ग आहे, एकामेकातले व्यवहार, या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षा आहे, ते याच्यामुळे ते झाकलं गेलेलं आहे. आणि हे झाकलं गेलेलं असल्यामुळे आपल्याला ते मूळ ज्ञान जे आत्म्यातून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे, त्याचं जे स्वयंसिद्धपणे आपल्याला दिसत, तो जो आत्मा, ते जे स्वयंसिद्धपण कळणं म्हणजेच मोक्ष स्थिती आहे. ते कळणं म्हणजेच मोक्ष स्थिती आहे. आणि ज्या ज्ञानाच्या योगाने आपल्याला ही अवस्था प्राप्त होते, ते उत्तम ज्ञान आहे. ते मी तुला आता सांगतोय, हे तू लक्षामध्ये घे, असं ते म्हणतात. आणि ते पुढे असं सांगतात, या ज्ञानाची प्रचिती ज्या ज्या लोकांना आली आतापर्यंत, ती जी शूर हुशार माणसं होती, हं, त्यांनी नंतर प्रपंचाकडे पाहिलं नाही. ती जी शूर आणि हुशार माणसं होती, त्यांनी प्रपंचाकडे पाहिलं नाही. आता यात काय म्हणायचंय माऊलींना? माऊली असं सांगतात की एकदा का ते ज्ञान मिळालं की त्या माणसाला आपण सिद्ध पुरुष म्हणतो, किंवा त्याला आपण गुरु म्हणतो, किंवा त्याला आपण सद्गुरू म्हणतो, किंवा त्याला आपण संत म्हणतो. मग त्यांनी संसाराकडे वळून पाहिलं म्हणजे काय, की त्यांना कळालं की संसार हा मिथ्या आहे. आज माझ्याकडे एक गाडी आहे, आज माझ्याकडे एक फ्लॅट आहे, आज माझ्याकडे एक बंगला आहे, आज माझ्याकडे एक फार्म हाऊस आहे, माझ्या बँकेत एवढे पैसे आहेत. आता याचं चौपट पाचपट झालं तरी इथे सोडायचं ना वर जायचं. टिकणारं काय? ते ज्ञान टिकणार आहे. आलं लक्षात? दुसरं काही टिकणारच नाही. तर त्याप्रमाणे जर विचार आपण केला तर त्यांना कळालंय मिथ्या याच्या मागे पळण्याऐवजी आता आपल्याला मिळालंय, आणि जे मिळाल्यामुळे आपल्याला आतूनच आनंद प्राप्त झालेला आहे, ते आपण इतरांना दिलं पाहिजे. आणि म्हणून ते सगळे धडपड करत राहिले संत, आणि ते अव्यातपणे देण्याचं काम हे चालू आहे. हे विचारी शूर पुरुष सात्विक राजस मनाला मागे हटून वास्तव ब्रह्मरूपाने विश्रांती प्राप्त झाल्यानंतर प्रारब्धवशात देहात असूनही देहासारखे दृश्य जड परच्छिन्न विकारी होत नाही. आता इथे माऊली काय सांगतात की ज्ञान ज्यावेळी विचारी आणि शूर पुरुषांना प्राप्त होते, त्यावेळी ते देहामध्ये असतात, देहात राहून ते काम करतात. पण देहाला लागणारे जे भोग असतात, देहाला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, देहामुळे निर्माण होणारे जे जे विकार असतात, त्या विकारामध्ये ते पडत नाही, ते देहातीत स्थितीमध्ये असतात. तर असं असतं का प्रत्यक्षात? ते असं उदाहरण पाहिलं तर संत गजानन महाराज आहे. त्यांना ज्यावेळी हे ज्ञान प्राप्त झालं, स्वामी समर्थांकडे ते गेले आणि ते म्हणाले की मला तुम्ही दीक्षा द्या. तर स्वामी समर्थ म्हणाले की गणू, इथे गर्दी फार आहे. त्याला गणू म्हणायचे. गणू, इथे गर्दी फार आहे, तू असं कर, देव मामलेदाराकडे जा. त्या षडांना जे देव मामलेदार होते, ते सरकारी नोकरीमध्ये होते, त्यांच्याकडे तू जा, तो माझा सिद्ध शिष्य आहे, तो तुला हे ज्ञान देईल. मग ते यांच्याकडे आले, यांनी त्यांना दीक्षा दिली. आणि मग दीक्षा दिल्यानंतर ते नाशिकजवळ जे कवनाई येते, त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांना तिथे ते ज्ञान प्राप्त झालं. मग परत ते यांच्याकडे गेले. कोणाकडे? स्वामी समर्थांकडे गेले. गजानन महाराजांना भेटलेच असतील म्हणजे. आणि मग स्वामी समर्थ म्हणाले की तू तिकडे शेगावला जाऊन राहा आणि तिथे तू ज्ञानदानाचं काम कर. आणि मग तिथे गेले ते. आता त्यांची अशी अवस्था देहातीत कपडे घातले काय नाही घातले काय त्यांना काही फरकच पडत नव्हता. पातळातलं उष्ट जेवण खाल्लं काय आणि साध्या रस्त्यावरचं पाणी पिलं काय त्यांना काही फक्त, ते देहातीत अवस्थेमध्ये होते. अलग लक्षात तुमच्या? तर ते इथे पण इथे मौलींना विचारी शूर पुरुष का म्हणतात, असं जर आपण विचार केला तर त्याचा खरा अर्थ असा आहे, तुम्हाला सांगतो. हा माणूस विचारी आणि शूर दोन्ही कसा आहे, तर ज्याला हे कळतं की आपल्याला देवाचं जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण गुरु करायला पाहिजे, आणि गुरु करून आपण त्याच्या सानिध्यात चाललं पाहिजे. आता जे लोक गुरु करतात ना, त्यांच्या बाबतीमध्ये काय होतं, त्यांच्या घरातल्यांनी जर गुरु केलेला नसेल, इतरांनी, तर मोठा प्रश्न निर्माण होऊन जातो, किंवा ते आपल्या गुरुला मानत नसतील, तर त्याला सगळ्या गुरुच्या गोष्टी सांगता पण येत नाही, बोलता पण येत नाही, आणि मग मोठी अडचण होऊन जाते. मग ते
तरी देखील ते संसारही करतात तिकडे संयमाने, आणि इकडे गुरुंनी सांगितलेली साधना तपश्चर्या ते पण संसारात, म्हणून ते शूर आहेत. म्हणून ते शूर आहे. कारण असं करताना कसरत होते की नाही बेसिकली, म्हणून ते शूर आहे. विचारी का आता त्यांना कळालं की गुरु आज्ञेचं पालन करून आपण ज्ञान प्राप्त करू. गुरुंचं काय म्हणणं असतं, बाबा एकदा ज्ञान प्राप्त झालं तुला की तू परत नवीन संसार ताड बरं, गुरु म्हणून काम कर बरं. जेवढ्या जास्त लोकांपर्यंत जाईल तेवढे चांगले मी द्यायलाच आलेलो आहे. तू लोटावर पाणी घेतलं काय किंवा हजारो तांबे पाणी घेतलं काय, मला काही फरक पडणार नाही. माझे गुरुबंधू होते, तर ते आणि मी गुरुंच्या चरणांजवळ बसून ध्यान करा. मुळात आम्ही लहानपणीचे बालमित्र आहे एकदम. आणि आम्ही पूर्वी जुन्या नाशिकमध्ये गंगावाडी म्हणून एरिया आहे, तिथे आम्ही चाळीमध्ये राहायचो. तो समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायचा. नंतर काळाच्या ओघामध्ये आम्ही नाशिकमध्ये जो चांगला एरिया असतो तिथे राहायला आलो. आमची शिक्षण झाली, लग्न झाली, मुलं झाली आम्हाला. आणि मी 40-41-40व्या वर्षी मला गुरु लागले. आणि मग तिथे मला हा पण भेटला माझा मित्र, तो डॉक्टर आहे व्यवसायाने. आणि मग आम्ही गुरुदेवांच्या चरणांजवळ बसून आमची साधी, इतर एक बरेच शिष्य होते, शिष्य पट गुरुदेवांचे. एकदा हा आणि मी सकाळी फिरायला जायचो, पण जुनी मैत्री होतीच आमची. असा काहीतरी विषय निघाला, तो म्हणे फार लोकांना सांगू नकोस म्हणे तो म्हणे. आता माझी काय सवय, आपल्याला मिळालं ते वाटा, याला वाट त्याला वाट. माई मला काय तुम्ही कुठे गेला का तीच बडबड करता, तुमचं चालूच असतं आपलं ते. कारण माईंना ते नेहमी ऐकायला लागायचं, मग ते जायच्या वैतागून आपल्या खूप. मी म्हणायचं का चांगला ठेवा तर दिला पाहिजे, सुगंध आपल्याला मिळाला. अहो म्हणे ठीक आहे द्या तुम्ही, पण कुठे गेला की तुमचं तेच. आपल्याला आपल्या गुरुचा अभिमान असतो, स्वाभाविक आपल्याकडून ते बोललं जातं. एक नैसर्गिक प्रवृत्ती ती माणसाची. तर माझा मित्र मला म्हणे, अरे तू काय ते फार लोकांना सांगू नको म्हणे. म्हटलं का रे? अरे ते मग आपल्याला कमी मिळेल ना म्हणे. मग एकदा गुरुदेवांजवळ आम्ही बसलो होतो, म्हटलं तुझी परवानगी घेऊन मी गुरुदेवांना प्रश्न विचारतो, मी त्याला म्हणे. तो विचार. मग आम्ही गुरुदेवांना विचारलं. गुरुदेव म्हणे, अरे सागरातून किती हांडे पाणी काढलं, किती टँकर बनवून, सागर कधी आटतो का म्हणे. म्हणजे त्याने अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये, तसं एक गुरु हा द्यायला बसलेला असतो, त्याला घेणारे शिष्य हवे असतात. अलग लक्षात, असा तसा नियम आहे. पुढे माऊली म्हणतात, मग ते विचारी शूर पुरुष देहातील स्थूल सूक्ष्म देहाचा एकाच वेळेला निराश करून समतोलपणे माझ्या बरोबर लावतात. मग काय होतं, हे जे विचारी शूर पुरुष आहे, ज्यांना परमेश्वराची प्राप्ती झालेली, ते स्थूल आणि सूक्ष्म याच्या पलीकडे जाऊन ते माझ्याच समतोल होतात. ते आणि मी एक होतो, हे अर्जुना तू लक्षात घे. त्याला ज्ञानप्राप्ती आली, तो आणि मी एक होतो, आम्ही वेगळे नसतो, हे तू लक्षात घे. मी हे ज्ञान किती महत्वाचं हे इथे परमेश्वराने आता आपल्याला सांगितलंय. दुसऱ्या श्लोकामध्ये जाऊया. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या ऐक्याला प्राप्त झालेले पुरुष जग निर्माण झाले तरी जे उत्पन्न होत नाही, जग नष्ट झाले तरी पण ते नाश पावले. आता भगवंत काय म्हणतात इथे की अर्जुना, तू लक्षात घे की हे जे ज्ञान आहे हे ज्या ज्या पुरुषाला मिळालं, ज्या ज्या व्यक्तीला मिळालं, ज्या ज्या महिलेला मिळालं, ते निमित्त एक झालं. मग जग बुडी ज्यावेळी होते त्यावेळी हे पुरुष नष्ट होत नाही, आणि जग ज्यावेळी परत निर्माण होतं त्यावेळी परत निर्माण होतं. कारण हे आणि मी एक झालेला असतो, हे परमात्मा झालेले असतात, हे परब्रह्म झालं. आणि तुम्हाला सांगतो असं प्रत्यक्षामध्ये होत असतं बरं, हे प्रत्यक्षामध्ये होत असतं. मग आता माऊलींनी काय केलं याच्याकरता, बरंच परत काही 14 ते 15 श्लोक माऊलींनी रचलेत की या श्लोकाचा अर्थ कळावा म्हणून माऊलीने ओव्या रचल्या, श्लोकनी ओव्या रचल्या आहेत. माऊली काय म्हणतात, अर्जुना, माझ्या नित्यतेने ते पुरुष नित्य होतात आणि माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण होतात. मी नित्य आनंदाने जसा खरोखर सिद्ध आहे तसेच तेही पुरुष असतात, आमच्यात कोणताही भेद नाही. म्हणजे माऊली सांगतात की ते आणि मी नित्य झालो, आमच्यात काही फरक राहिलेला नाही, ते आणि मी एक असं परमेश्वर सांगतो. आणि जसं मी सदैव आनंदी, सदैव मी सिद्ध आहे, मला कशाशीच कमतरता नाही, असा जो मी कृष्ण आहे तसे तर ते सिद्ध पुरुष होतात, आणि त्यांच्यात आणि माझ्यामध्ये भेद उरत. याचा खरा अर्थ काय तुम्हाला सांगू का? बघा, तुम्ही अशी कल्पना करा, तुम्हाला एक रहस्य सांगतो. तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही रोज देवाला उदबत्ती लावताय, अगरबत्ती लावताय, धूप लावताय, नैवेद्य दाखवताय, सणावाराला त्याची आरस करता, ते सगळं तुम्ही करता. हं?
आणि कधीतरी एखादा प्रसंग असा विचित्र येतो जीवनामध्ये, किंवा प्रसंग नाही आला तरी तळमळ असते देव भेटण्याची. तर आपण म्हणतो, अरे काय तुम्हाला भेटत नाही, मी मंदिरात येतो, इकडे येतो, तिकडे जातो, पण असा खरोखर देव येऊन उभा राहिला तर तुम्ही काय कराल? तुम्ही काय कराल? तर तुम्ही त्याला सोडाल का? पहिल्यांदा नाही सोडणार. त्याला हे खा ते खा काहीतरी कराल, तुम्ही त्याला धरून ठेवाल की नाही प्रत्यक्षामध्ये, बरोबर आहे. तर जे गुरु असतात सद्गुरू ते देवच असतात, इथे या श्लोकामध्ये सांगितलं. म्हणजेच काय त्याचा दुसरा अर्थ होतो की एखाद्याच्या घरी सिद्ध पुरुष आला तर आपण काय करावं, आपल्याला जमेल तेवढं त्यांची आज्ञा पाळावी. अलग लक्षात, जेवढे तुम्ही त्यांना काय असतं ते स्वयंसिद्ध असतात. हे जे सिद्ध पुरुष असतात सगळे ना, ते स्वयंसिद्ध असतात, त्यांना करायचं काही नसतं. ते तुम्हाला घडलेलं उदाहरण सांगतो बघा आता. म्हणजे परत गजानन महाराज, गजानन महाराज जे होते ना, त्यांना एकदा चिलीम पेटवायला विस्तव पाहिजे होता. आता खूप लोक येतात, भेटतायत जातायत, भेटतायत जातायत, सगळेजण प्रश्न, ते कंटाळले असेल त्यांचा, शरीराचे थोडे लाड करू, देहातीत होतेच ते, चल देहाचे थोडे लाड करू म्हणून त्यांनी चिलीम प्यायला घेतली असेल. लोक ह्याही प्रश्न विचारतात की संत चिलीम का, आणि तुम्ही तर लाडू खातात, पेढे खातात, पिकनिकला जातात, तिकडे जातात, तिकडे, अरे त्यांनी थोडी चिलीम पिली, तुम्हाला बिघडलं काय बाबा? त्यांनी थोडा त्यांच्या देहाचे लाड केले, तुम्हाला काय बिघडलं त्याच्यामध्ये? तर त्यांनी चिलिमीला विस्तव मागितला. एका मुलाला सांगितलं, जा त्या हलवाईकडे जा आणि विस्तव घेऊन ये. पण मी विस्तव देणार नाही, माझी फार घाई गर्दीची वेळ आहे. आणि त्यांनी काही सांगितलं, त्याने काही म्हणे वर काडी धर, वर काडी धरली तरी आपोआप विस्तव पेटला गेला. आणि ते चिलिम त्याच्याकडे काय आलं, तर सगळ्या मिठाईमध्ये किडे पडले, जी काय हलवाई मिठाई बनवली होती त्याच्यात किडे पडले. आणि तो एकदम घाबरला, पण असं कसं काय झालं? मग त्याला कोणी बाजूच्या त्याच्या माणसा, अरे तू त्यांचा अपमान केला आणि म्हणून तो यांचे पाय धरायला लागला. अहो चुकलं चुकलं चुकलं, माफ करा. त्याला असं झालं तर चल बघतो म्हणाले मी. ते काय म्हणाले, चल बघू आपण जाऊ. तर मी जे तुम्हाला उदाहरण सांगत होतो मग, की गजानन महाराज त्याला म्हणाले चल आपण जाऊन पाहू, आणि ते मिठाईच्या इथे आले तर मिठाईमध्ये काही किडे नव्हते. मग आता हे किडे कोणी निर्माण केले? महाराज तर कशाला करतील, ते असं म्हणतील का त्या त्यांनी साधा वीस तरी त्याची मी मिठाई करा, असं कोणी संत करेल का? नाही का. तर शक्ती जी असते ना, परमात्म्याची शक्ती जी त्यांच्यात प्रकट झालेली आहे, ती स्वयं काम करते. त्या लक्षात आलं का? एखाद्याला समज यावी म्हणून ती स्वयं काम करते, किंवा एखाद्याला गरज असेल एखाद्या गोष्टीची, ती शक्ती स्वतःहून त्याच्यावरती हे करते. अलग लक्षात. तर असं त्याचं खरं आहे. तर आमच्यात आणि त्यांच्यात भेद उरत नाही, असं जे इथे म्हटलेलं होतं माऊलींनी, हा, की कृष्ण जे अर्जुन की त्यांच्यात आणि माझ्यात भेद नसतो, हा त्याचा खरा अर्थ आहे. पुढे ते म्हणतात, मी जेवढा व्यापक आणि जसं सच्चिदानंद, तसेच किंवा तेच ते आलेले असतात. कारण जसे घट फुटल्यानंतर घटाकाश, जसे महाकाश. तर ते काय म्हणतात पुढे भगवान कृष्ण, की मी जसा व्यापक आहे, सगळीकडे व्यापून आहे, सच्चिदानंद आहे. हा, सच्चिदानंद म्हणजे सदैव मी आनंदी आहे, सच्चिदानंद आहे. तर तसेच ते पण असतात. कारण की तू समजून घे अर्जुना, की एक घट आहे म्हणजे एक मडकं आहे. त्या मडक्यामध्ये आपण पाहिलं तर आपण म्हणतो त्या मडक्यामध्ये आकाश आहे, आणि मडक्याच्या बाहेर पण आकाश, पण मडक्यातलं आकाश वेगळं आहे. आलं लक्षात. त्या मडक्यामध्ये जर एक मुंगी असेल, ती मुंगी त्या मडक्यात फिरते, तिला काय वाटेल? ते मडक्या एवढंच आकाश, याच्या बाहेर तर काहीच नाही. समजा घरा एवढा माठ बनवला आपण, एक अशी कल्पना करा, त्यात एका मुंगीला किंवा उंदराला सोडून त्याला बाहेर येता येत, पण माझं आकाश तर एवढंच आहे. पण प्रत्यक्षामध्ये काय, त्याच्या बाहेर पण आकाश, ज्यावेळी तो मडकं फुटतं, हा, त्यावेळी ते आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश एक होतं. तसं ज्यावेळी सिद्ध अवस्था येते त्यावेळी हा माणूस आणि परमात्मा एक होतो. असं इथे साध्या सोप्या भाषेमध्ये भगवंताला सांगायचं. अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिसळल्या असतात, जसे होते त्याप्रमाणे जा. तर अगदी व्यवहारातलं उदाहरण माऊलीने दिलं. ते काय म्हणतात, की जशी एक ज्योत पेटलेली आहे, हा, आणि तुम्हाला माहिती आहे तेल आहे, वात आहे, वात पेटलेली आहे. त्या दिव्यामध्ये तेल पण भरपूर आहे, पण वातच संपायला नाही. तुम्ही काय करता, अजून दोन तीन वाती मिक्स करतात आणि त्याच्याबरोबर लावतात, त्या वाती परत जळतात. आपण म्हणतो आता या ज्या वाती होत्या या प्रकाश द्यायला लागल्या, म्हणजे त्या पहिल्या वाती सारख्या होतात की नाही त्या. तसं हा सिद्ध पुरुष माझ्यासारखाच होतो, तो आणि मी एकच होतो. किती साधं आणि सोपं दैनंदिन जीवनामधलं उदाहरण माऊलींनी दिले. पुढे ते काय म्हणतात, हे पाहता,
त्याप्रमाणे त्या पुरुषाचे पुन्हा पुन्हा द्वैत भावाला येण्याचे हेलपाटे संपलेले असतात. आता तो मी असे दोघे व देवभक्त या दोघांच्या नामांचा अर्थ जे स्वरूप त्या ठिकाणी द्वैत भावाशिवाय नंदत. आता काय सांगतात इथे माऊली, की जोपर्यंत तो सिद्धावस्थेला येत नाही तोपर्यंत तो भक्त आणि मी देव, किंवा तो शिष्य आणि मी गुरु, असं नातं असतं. आणि द्वैत भाव असतो, म्हणजे दोघं वेगळ्या, एक नाही. अद्वैत म्हणजे एक, द्वैत भाव असतो. पण ज्यावेळी तो या अवस्थेला येतो त्यावेळी आमच्या मधला द्वैत भाव संपतो आणि मी अद्वैत अवस्थेला जातो. आलं लक्षात? कोण भक्त आणि कोण शिष्य काही राहतच नाही. मला ज्यावेळी गुरुंनी त्यांची अवस्था मला प्रदान केली, ती अवस्था मला प्राप्त झाली, गुरुदेव मला म्हणाले आता तू वेगळं ध्यान कर, म्हणाले वेगळ्या ध्यानाचे वर्ग घे. तर ते मला काही डायजेस्ट व्हायचं नाही सुरुवातीला, पचनी नाही पडायचं मला. कारण की एकदा मी काय केलं, गुरुदेवांकरता ध्यानाचं वर्ग एका हॉटेलमध्ये मिळालं. मग आगे मी तुम्हाला सांगितलंय, त्याला दिवसभर ध्यान करायचं, लाईट काहीतरी खायचं, सकाळी नाश्ता, ध्यान करायचं, प्रवचन, परत दुपारचं जेवण घ्यायचं, परत ध्यान, दिवसभर ध्यान. म्हणून आम्ही हॉटेल बुक केलं होतं, आणि गुरुदेव तर एकटे राहायचे, म्हणजे सगळं कोण करणार, चहा पाणी, त्यांना त्रास नको, जागा पण मोठी पाहिजे. ते मी सगळं व्यवस्था केली. ते मला काय म्हणतात की तू यायचं नाही म्हणे तिकडे. आता किती अवघड अवस्था झाली असेल माझी बघा. ते मला काय म्हणतात की तू तिकडे यायच. हो म्हटलं असं, अरे म्हणत तुम्ही एकच आहे, तू येऊन काय करणारच मला तिकडे. मग हे जे त्यांनी इथे सांगितले ते प्रत्यक्षामध्ये खरं आहे. एक दुसरं उदाहरण तुम्हाला घडलेलं सांगतो. एक आपल्या आश्रमातली एक शिष्या, MBBS डॉक्टर, विजय मेडिकल मध्ये, तर ती मुंबईला असते, नव्या मुंबईत राहते. तर ती माहेरी नाशिक मध्ये आली होती, आणि तिला मी दीक्षा दिली, तर तिच्या पोटामध्ये बाळ होतं. त्या बाळाला अगणित फायदे झाले, काय सांगायला नको. कारण पोटात बाळ असताना त्यांनी दीक्षा घेतली, ध्यान केलं, आणि ती बरीच पुढे गेलेली आता तुमच्या अवस्थेत. पण त्यावेळी ती गुरुदेवांकडे गुरुवारी यायला गेली, कशा करता, ध्यानाच्या वर्गाला गेली. अनेक शिष्य होते, आश्रमात गर्दी होती बरीच गुरुदेवांच्या घरी. तर प्रत्येक जण काहीतरी ध्यान संपल्यावर विचारतो, पर्सनल प्रॉब्लेम असतात किंवा आध्यात्मिक शंका असतात. हिने काहीतरी विचारलं, तर गुरुदेव तिला म्हणे आप ऐसा करो, जयंत है ना वहां घर पे, का तीन मी आम्ही जवळ राहतो, तो जयंत से बात कर लेना. तर ती घरी आली तिच्या, आणि घरात वगैरे गेली, माहेरीच आलेली होती. मी माझ्या घरी होती, म्हटलं चला आता हिला भेटायला जाऊ. आपोआप झालं बरं का. मी गेलो, तिच्या घरी गेलो. तर मी तिच्या आईला, म्हणजे माझी बहीणच तिची आई, मी म्हटलं अगं ताई जरा चहा वगैरे बनवू काहीतरी. मग तिला मी म्हटलं ये या रूम मध्ये, बेडरूम मध्ये. म्हटलं अगं तुझा तो प्रश्न होता ना, त्याचं मी तुला उत्तर सांग. मी तिला उत्तर, यार तुझा मी प्रश्न विचारला तुला कळलं कसं म्हणे, हे मला पहिल्यांदा सांग. तर मी मामाच असल्यामुळे ते अरे तुलाच बोलते माझ्याशी. हा, तुला कळलं कसं, सांग तू, ते उत्तर कसं काय देते हे मला सांग. म्हटलं जेव्हा तू त्या अवस्थेला जाशील ना, तर तुला सगळं शिकवलं जाईल. हे अद्वैत असतं, तुमच्या लक्षात आलं? अद्वैत असतं, द्वैत राहत नाही, असं त्याचा अर्थ. पुढे ते काय म्हणतात, त्याचे एरझरे जे असतात, जन्म मृत्यू हे एरझरे संपलेले असतात, असं पण भगवान श्रीकृष्ण सांगतात. पुढे ते काय म्हणतात, या कारणास्तव जेव्हा आद्य सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मास यावे लागते, आणि विश्वाच्या निर्मितीच्या आधीच ज्यांना देहाचे बंधन नाही किंवा देहाची रचना झाली ते प्रल्हाद नष्ट कसे पावते. पुढे माऊली सांगतात की जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा त्यांना परत त्या सृष्टीवर शरीर धारण करायला लागतं. सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी जर त्यांना देहाचं बंधन नाही, तर सृष्टी ज्यावेळी परत निर्माण होईल प्रलयानंतर त्यांना कसलं बंधन राहत, काहीच बंधन राहत. म्हणून अर्जुना, जे या ज्ञानाला अनुसरून मी ब्रह्म झाले आहे ते ज्ञानी जन्म मरणातीत होतात. हे ज्ञान ज्यांना प्राप्त होतं ते ब्रह्म होतात, आणि जन्म मरणाच्या पलीकडे जातात, आणि मग त्यांना अवतार म्हणूनच कार्य करायला लागतं. अवतरणे म्हणजे खाली येणे, आलं खाली येऊन ते लोकांनी याच्यामध्ये यावं, पुढे जावं, त्यांच्यामध्ये सद्गुण वाढावे म्हणून ते सतत काम करत राहतात. अशा ज्ञानाचा महिमा भगवंतांनी मनापासून वर्णिला, आणि अर्जुनाला त्याची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने जेव्हा बघितला तेव्हा अर्जुनाची स्थिती वेगळी झाली. त्याच्या सर्वांगाला कान फुटले होते. फार काय तो अवधानाचे मूर्तिमंत प्रतीकच झाला होता. तर माऊली म्हणता, असं ज्यावेळी भगवंत त्याला असं आवर्जून आवर्जून सारखं सांगताय की तू समजून घे, तू समजून घे, मी तुला एवढं उदाहरणं देऊन सांगतो,
त्यावेळी अर्जुनाची अशी अवस्था झाली की जणू काय त्याच्या साऱ्या शरीरालाच कान आणि अवधानाने ऐकणे असं जे आपण म्हणतो एखादी गोष्ट, तो अवधानाचा जणू पुतळाच झाला अशी अर्जुनाची अवस्था झाली. कारण अर्जुन पण हुशार होता. तो धनुर्धारी होता. एखादा माणूस धनुर्धारी असणं म्हणजे त्याला किती लक्ष देऊन धनुर्धारीपणाचं काम करायला लागत ते तुम्ही लक्षात घ्या. तो काही साधा सुद्धा नव्हता. तो पण तेवढाच तोलामोलाचा शिष्य होता. आता भगवंतासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणाऱ्या ज्ञानाचे व्याख्या अर्जुना प्रेमोत्कर्षाने आकलन करीत आहे, संपूर्ण त्या जाणून घेत आहे. हे भगवंताला कळून आले म्हणून ते व्याख्यान आकाशाला कवटाळता येत नव्हते, इतके व्यापक झाले. आता काय आलं, अर्जुनाची अवस्था पाहिली भगवंताने, त्याच्या लक्षात आता हा कान देऊन ऐकतोय, मनापासून ऐकतोय आणि याला शिकायची इच्छा आहे. मग भगवंतांना बरं वाटतं आणि जणू काही त्यांच्यामध्ये प्रेमाचा उल्हास निर्माण झाला असं म्हणतो. असं काही झालं की तो आकाशाला पण, आकाशाच्या पलीकडे त्यांच्यामधला प्रेमाचा उल्हास, प्रेमाचा उत्कर्ष निघून गेला असं माऊली ते वर्णन करतात. मग भगवंत म्हणाले, हे प्रज्ञारूपी स्त्रीच्या पती अर्जुन, आज माझी वक्तृत्व रूपी कन्या विवाहित झाली. कारण माझ्या व्यापक व्याख्यान एवढा अनुगुण अनुरूपच होता. माझ्या वक्तृत्व रूपी कन्येला तूच एक वर म्हणून प्राप्त झाला. आता किती माऊलींचं साहित्यावर कशी पकड आहे बघा. माऊलींनी काय वर्णन केलंय. माऊली म्हणतात की कृष्ण अर्जुनाला असं म्हणाला त्यावेळी की हे आता माऊलीने आपले वाक्य टाकले, कारण माऊलीने कृष्ण एकच होते, सांगायची काही आवश्यक. की त्या अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, तू म्हणजे काय अतिशय प्रज्ञावान माणूस आहे. तू काय प्रज्ञावान आहे. तू कसं आहे, प्रज्ञावान स्त्रीच्या पती. म्हणजे तू एक प्रज्ञा, ही जर स्त्री कल्पना, प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता, ही जर एक स्त्री कल्पना केली, तिच्या अशा खूप प्रज्ञा असलेल्या हिचा तू पती आहेस. आणि माझी जी कन्या आहे, कोणती कन्या आहे माझी, वक्तृत्व आपण जे बोलतो ती माझी कन्या असं तू समज. आता या वक्तृत्व नावाची माझी कन्या ही विवाहाला योग्य झाली आहे आणि तिच्या विवाह करता तू योग्य वर आहे, इतकं तू शांतपणे आहे. म्हणजे बघा, वक्तृत्वाला त्यांनी कन्या समजलं आणि अर्जुन जो ऐकणारा श्रोता आहे त्याला वर समजलं. या कन्येला हाच वर योग्य आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. म्हणजे किती तल्लीनतेने ऐकत असतोय तो आणि हे किती प्रेमभावाने सांगत असतील. माझी अशी अवस्था होऊन जायची. मी संध्याकाळी माईंना म्हणायचो, ते गुरुदेव जरा किराणा घ्यायचा, मी तिकडे चाललोय, मी ऑफिस मधून लवकर जातोय, मला वेळ होईल काय. मी जायचो गुरुदेवांकडे. मग ते खाली उतरायचे, त्यांना मी घ्यायचो आणि गाडीतून आम्ही किराणा दुकानात जायचो. मग त्यांची यादी असायची, त्या सगळ्या वस्तू घ्यायचो आम्ही, बिलिंग करायचो, गाडीत ठेवायचो. परत मी गुरुदेवांना घरी सोडतो. घरी गेल्यावर मी त्यांच्या चरणांचं दर्शन करत असे आणि घरी आलो, ते सामान ठेवलं की परत त्यांच्या चरणांचं दर्शन, मी समोर बसत असे सोफ्यावर. ते सोफ्यावर बसायचे, मी बाजूला बसतो. मला काही प्रश्न असेल, काही विचार, मी त्यांना विचारायचो. पण माझ्या मनाची अवस्था अशी असायची, यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं. हा, त्यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं, असं बराच वेळ चालायचं. मग त्यांना मला कळायचं की गुरुदेवांना आता रात्रीची वेळ झाली आहे, ते 9 नंतर सहसा भेटत नसत कोणाला, तर त्यांना आता आराम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. ते पण असं माझ्याकडे बघाय, जैन मुझे लगता है अभी सब ठीक है ना, आप अभी आप क्या सोचते, लगता है टाइम तो हो गया है मेरा वो मेडिसिन लेने का. आणि मग मी निघायचो. कारण पायच निघायचा नाही. खरी गंमत अशी व्हायची, म्हणजे पाय निघायचाच नाही. मग मी घरी यायचो, आपलं धावत पळत गाडी चालवतो, चला जेवणाची वेळ जमली तर पाळता आली तर पाळूया आपण घरी, बा असं. ते तसंच असतं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पुढे ते म्हणतात, तर आता हे त्रिगुणरूपी पारधी मूळच्या एकस्वरूप अशा मला देहाच्या पाशात कसे गुंतवितात. मी क्षेत्राच्या संघाने विश्व कोणत्या प्रकाराने कसे प्रसवतो ते सांगतो ते आहे. आता कृष्ण काय म्हणतोय, म्हणजे माऊली त्याचं वर्णन असं करतात की 3 गुण असलेले जे पारधी असतात ते कसं जाळ्यामध्ये एखाद्याला गुंतवतात. तर तसं हे जे क्षेत्र जे आहे, म्हणजे शरीर जे आहे, याच्या संघाने ज्या वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि मी क्षेत्र कसं निर्माण करतो, सृष्टी मी कशी निर्माण करतो, हे मी तुला आता अर्जुना सांगतो. चित्त देऊन आहे. पुढे ते म्हणतात, प्रकृतीचा क्षेत्र या नावाने तो याकरता शास्त्रग्रंथात उल्लेख केला जातो की माझ्या संगरूपी बीजाने भूतरूपी पीक उत्पन्न होतं. म्हणजे मी परमात्मा आणि प्रकृती काय आहे, ती एक स्त्री, असं तू सांग. या प्रकृतीमध्ये मी माझं बीज रोपण करतो. हा, म्हणजे मी मेल आहे, ती फिमेल आहे, मी तिच्यामध्ये माझं बीज रोपण करतो. ही जी प्रकृती आहे, म्हणजे निसर्ग हा सगळा आपण बघतो,
जी प्रकृती ती काय करते, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करते. कसं निर्माण होतं ते मी तुला आता सांगतो, ते तू आता कृपाई माऊलींची आपल्यावरती. त्यांनी एवढं लिहावं, तर मी माझ्या शब्दांना विराम देतो. आणि आपण आलात, मला बोलतं केलं, मला वाचायला प्रवृत्त केलं आणि परत माझी ज्ञानेश्वरची उजळणी करून घेतली. म्हणून मी हृदयापासून तुमच्या कृष्णातल्या हृदयाला वंदन करतो. जय श्रीराम.